नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे, पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात। विठोबा आणि रुक्मिणी, एक मंदिर, एक अंतर, एक प्रेमकथा। भाग 1, द्वारकेतील तुफान। द्वारकात सुवर्ण नगरीतील प्रेम। द्वारका नगरी, एक सुंदर, समृद्ध, सुवर्ण नगरी। समुद्राच्या कुशीत वसलेली ही राजधानी होती श्रीकृष्णाची, यदुवंशाचा पराक्रमी राजा आणि जगाला धर्माचं मार्गदर्शन करणारा योगेश्वर। श्रीकृष्णाची पत्नीसुद्धा याच शहराची शोभा वाढवणारी होती, रुक्मिणी देवी। ती रुक्मिणी विदर्भाची राजकुमारी, रुक्मीची बहीण, सौंदर्य, शील, भक्ती आणि अहंकाराचं एक अनोखं मिश्रण। कृष्ण आणि रुक्मिणीचं नातं हे केवळ पती पत्नीचं नव्हतं, तर एक गूढ प्रेमकथा होती। त्यांचे संवाद, त्यांचा विनोद, त्यांची एकमेकांवरील ओढ, सगळं द्वारकेतील लोकांसाठी आदर्श होतं। पण एक सकाळ, जेवणाचा वेळ आणि एक मिश्किल टोमणा। एका सकाळी कृष्ण दरबारातून परत घरी आले। अंघोळ झालेली, पूजा झालेली, पण रुक्मिणी काही आली नाही जेवण वाढायला। कृष्ण हसले, ते सदा हसणारे। त्यांच्या हास्यात कधी टोमणा, कधी प्रेम, कधी मंत्रसारखं गूढ असायचं। ते हसून म्हणाले, रुक्मिणे, आज देवाला भोग आधी मिळाला की मला मिळणार, की तू आता राणी म्हणून वेळेवर यायचं विसरलीस? रुक्मिणीने खालून ऐकलं। ती पळत वर आली, चेहरा शांत, पण डोळ्यात थोडं दुःख। तिने प्रेमानं वाढायला सुरुवात केली, पण कृष्णाचं वाक्य तिच्या मनात राहिलं। मी राणी म्हणून वेळ विसरले? मी इतकी निष्काळजी वाटले का? ती मनातल्या मनात चिडली। स्वाभिमानाचा भडका। जेवण झाल्यावर रुक्मिणी कृष्णाजवळ आली। बोलणं थोडं कडवट झालं। ती म्हणाली, तुमच्यासाठी मी राणी आहे की फक्त सेविका? जेवण थोडा उशीर झाला म्हणून टोमणे? मी सतत तुमची सेवा करते, आणि तुमचं प्रेम हेच का? कृष्ण आश्चर्यचकित झाले। ते म्हणाले, अगं, मी फक्त हसत होतो। मी तुझ्या प्रेमावरच जगतो। पण तू इतकी गंभीर झालीस का? रुक्मिणीला वाटलं कृष्ण तिला समजत नाहीत। ती उद्गारली, माझं प्रेम गृहीत धरून तुम्ही हसता, हेच दुःख आहे। मी थोडी वेळ उशिरा आले म्हणून तुमचं मन दुखावलं? मग मी इथं राहण्याचा अर्थ काय? रुक्मिणी निघून जाते। रात्री रुक्मिणी तिच्या दासींसोबत एक छोटं सामान घेऊन निघाली। न सांगता, न मागे वळून पाहता ती निघाली, एकटीनं। द्वारकेच्या राजमहालातून पहाटेचा उजेड येत होता, पण कृष्णाला तो उजेड वाटत नव्हता। रुक्मिणी नव्हती, आणि त्यामुळे घरातली दिव्याची ज्योतही मंद झाली होती। कृष्णाचं दुःख श्रीकृष्ण समजून घेत होते। ते रागावले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात एक खोल शांत दुःख होतं। त्यांनी कोणालाही काही सांगितलं नाही। त्यांनी राजकारभार बाजूला ठेवला। ते म्हणाले, मी थोडा काळ विश्रांती घेतो। पूर्णविराम पूर्णविराम पूर्णविराम। आणि एक दिवस द्वारकावासी पाहतात, श्रीकृष्ण राज्य सोडून गेले आहेत। कोठे गेले श्रीकृष्ण? कोणी म्हणत होते ते गोकुळला गेले असतील, कोणी म्हणत होते ते जंगलात ध्यानाला गेले, पण कुणालाही माहिती नव्हतं की श्रीकृष्ण गेले होते पुंडलिकाच्या भक्तीने ओढलेल्या पंढरपूरकडे। भाग 1 समाप्त। पुढच्या भागात कृष्ण कसे पोहोचले पंढरपुरात? पुंडलिकाचं काय योगदान होतं? विठोबा हा रूप कसा स्थिर झाला? रुक्मिणीला काय समजलं आणि तिने काय निर्णय घेतला? भाग 2, विठोबा आणि रुक्मिणी, एक मंदिर, एक अंतर, एक प्रेमकथा। भाग 2, पुंडलिकाची भक्ती आणि विठोबा रूप। द्वारकेच्या पुढे, एक भक्ताच्या घरी श्रीकृष्ण द्वारका सोडून निघाले। पायांमध्ये निम, डोळ्यांत मौन, हृदयात रुक्मिणीची आठवण। ते कोणासही काही न सांगता दक्षिण दिशेने मार्गक्रमण करू लागले। वाट चालताना ते एका ठिकाणी थांबले, एक नदीपात्र ओलांडून एका लहानशा गावात पोहोचले, तेच पंढरपूर। त्या काळी पंढरपूर एक शांत, निर्जन, सुंदर प्रदेश होता, चंद्रभागा नदीच्या वळणावर। तेथे फारशी वस्ती नव्हती, पण एक घर होतं, पुंडलिकाचं घर। पुंडलिक कोण होता? पुंडलिक हा एक सामान्य गृहस्थ होता, पण त्याची सेवा, श्रद्धा आणि त्याग इतका होता की तो रोज आपल्या आई वडिलांची सेवा मोठ्या भक्तिभावाने करत असे। एक दिवस काही ऋषी त्यांच्या घरी आले। पुंडलिक त्यावेळी आई वडिलांची सेवा करत होता, म्हणून त्याने ऋषींना वाट पाहायला सांगितलं। ऋषी रागावले, पण त्यांनी पाहिलं की पुंडलिकाची भक्ती खरी आहे। त्यांनी त्याला आशीर्वाद दिला, तुझ्या घरी खुद्द भगवान येतील। श्रीकृष्णाचं आगमन। पुंडलिकाच्या या शुद्ध भक्तीने आकृष्ट होऊन श्रीकृष्ण तिथे आले। पण पुंडलिक त्यावेळी आई वडिलांना झोपवत होता। त्याने कृष्णाला पाहिलं, पण तो उठला नाही। त्याने एक वीट फेकली आणि म्हणाला, हे प्रभू, माझं मन पूर्वीच आपल्यात गुंतले, पण मी सेवा पूर्ण केल्याशिवाय उभा राहू शकत नाही। कृपया या इंटावर उभं राहा। श्रीकृष्ण हसले। त्यांनी ती वीट घेतली आणि तिच्यावर उभे राहिले, हात कमरेवर ठेवून, एक पाय पुढे, चेहरा भक्ताकडे।
विठोबा रूपाचं प्रकट होणं. श्रीकृष्णाच्या या उभ्या अवस्थेने त्यांचं विठोबा हे रूप निर्माण झालं. विठोबा म्हणजे विटेवर उभा असलेला बाप्पा. हळूहळू तेथे एक पवित्र वासस्थान तयार झालं. भक्तांची गर्दी वाढली आणि चंद्रभागेच्या काठी विठोबाचं मंदिर उभं राहिलं. रुक्मिणीला समजते प्रेमाचं खरं मूल्य. त्या काळात रुक्मिणी एका आश्रमात राहत होती, मूक, शांत पण आतून पोखरलेली. दिवसांमागून दिवस जात होते. तिला आता पश्चात्ताप होऊ लागला. एके दिवशी तिला एक वृद्ध साधू भेटले. त्यांनी विचारलं, माते, तू का अशी दुःख खात आहेस? ती म्हणाली, मी कृष्णावर रागावले. ते मला समजत नव्हते, पण आता मला समजतं की त्यांच्या हास्यामागे प्रेम होतं आणि मी फक्त अहंकारात बुडाले. वृद्ध साधू हसले. बघ, ते कृष्ण आता दक्षिणेत आहेत. ते विठोबा म्हणून पुंडलिकाच्या दर्शनासाठी उभे राहिलेत. रुक्मिणी हादरली. रुक्मिणीचा प्रवास पंढरपूरकडे. ती त्या दिवशीच निघाली. केस मोकळे, पायात चप्पल नाही, डोळ्यांत पश्चात्ताप. तिचा प्रवास अनेक दिवसांचा होता. वाटेत तिला अन्न धन कुठेच सापडलं नाही. पण तिचं मन म्हणत होतं, माझं पाऊल त्या पवित्र भूमीत पडलं, जिथे तू उभा आहे तेवढं पुरेसं आहे. रुक्मिणीचं आगमन पण अंतर का? पंढरपुरात पोहोचल्यावर ती त्या विठोबाच्या मूर्तीपाशी आली. पण तिने थेट जाणं टाळलं. ती काही अंतरावरच थांबली. प्रेम होतं पण संकोच जास्त. विठोबा जाणून होते की रुक्मिणी आली आहे, पण त्यांनी तिला थांबायला सांगितलं. तिचा संकोच हाच तिचा पश्चात्ताप आहे आणि तिचं प्रेम हेच तिचं प्रायश्चित्त. त्या ठिकाणी, त्या जागी तिच्यासाठी एक मंदिर उभारण्यात आलं. रुक्मिणी मातेचं मंदिर, एक अमर प्रेमाचं प्रतीक. आणि म्हणूनच आजही विठोबा आणि रुक्मिणीची मंदिरे वेगळी आहेत. विठोबा मंदिर मुख्य आहे, भक्त आधी तिथे जातात. रुक्मिणीचं मंदिर थोडं लांब आहे, जणू त्या नात्याचं अदृश्य अंतर दाखवतं. पण त्या अंतरात आहे शुद्ध प्रेम, भक्ती आणि क्षमाशीलता. भाग 2 समाप्त. पुढच्या आणि शेवटच्या भागात विठोबा आणि रुक्मिणी पुन्हा भेटले का? भक्तांसाठी या अंतराचा काय अर्थ आहे आणि पंढरपूरच्या यात्रेचा गूढ भावार्थ काय? लिहा. जय हरी विठ्ठल. आता सुरू करतो आपल्या या भक्तिरसात न्हालेल्या प्रेमकथेचा शेवटचा भाग, जो प्रेम, पश्चात्ताप, क्षमा आणि भक्ती यांना एका अनोख्या उंचीवर नेतो. विठोबा आणि रुक्मिणी, एक मंदिर, एक अंतर, एक प्रेमकथा. भाग 3, शेवटचं अंतर आणि एक अमर भेट. पंढरपुरात रुक्मिणीचं आगमन. रुक्मिणी पंढरपुरात पोहोचली खरी, पण तिचं मन शांत नव्हतं. ती दररोज मंदिराजवळ यायची पण आत नाही. विठोबाच्या दर्शनाला अंतर ठेवूनच उभी राहायची. विठोबा म्हणजेच श्रीकृष्ण जाणून होते की ती जवळच आहे. एक दिवस रुक्मिणी डोळे मिटून बसली होती. डोळ्यांतून पाणी, ओठांवर पांडुरंग नाव. तेव्हाच मंदिरातून विठोबाचा एक पुजारी आला आणि म्हणाला, माते, बाप्पा तुम्हाला बोलवत आहेत. मुलीचं मन आणि पत्नीसारखी भावना. रुक्मिणी थथरली. तिचं हृदय म्हणालं, मी त्याच्यावर रागावले होते. आता त्याला कसं सामोरं जाऊ? पण ती मंदिरात गेली. समोर तो उभा, हात कमरेवर ठेवून, चेहऱ्यावर स्मित, पण डोळ्यांत अपार प्रेम. रुक्मिणीच्या पायातून शक्ती गेली. ती त्याच्यापुढे नतमस्तक झाली. विठोबा म्हणाले, रुक्मिणे, तू रागावलीस, मी शांत राहिलो. तू गेलीस, मी वाट पाहिली. तू समजून आलीस, हेच प्रेमाचं खरं रूप. एक अंतर्भेदी संवाद, शांततेतून उमटलेली क्षमा. रुक्मिणी काही बोलू शकली नाही. तिचे अश्रूच तिचं उत्तर होते. विठोबाने जवळ जाऊन तिचा हात धरला. तुझं मन माझं होतं, फक्त वेळ लागला समजायला. या अंतराने आपण फक्त बाहेरून दूर झालो, मनातून नाही. त्यांनी तिचं कपाळ हाताने पुसलं. तेव्हा आकाशातून एक गूढनाद उमटला, जणू सारे देवतागणही हसले. पण मग ते एकत्र का राहिले नाहीत? त्या दिवशी भक्तांना वाटलं, आता विठोबा आणि रुक्मिणी पुन्हा एकत्र राहतील. पण रुक्मिणी म्हणाली, मी पंढरपुरात राहीन, पण तुझ्याजवळ थोडं अंतर ठेवून, जेणेकरून प्रत्येक भक्त हे जाणेल की प्रेमात अहंकार नाही हवा आणि क्षमा म्हणजेच ईश्वर. विठोबा मान्य करतात. ते म्हणतात, तुझं मंदिर माझ्यापासून थोडं दूर असेल, पण माझ्या हृदयात तू कायमच आहेस. त्यामुळेच आजही पंढरपूरमध्ये विठोबा आणि रुक्मिणी यांची मंदिरे भौगोलिकदृष्ट्या वेगळी आहेत. भक्त आधी विठोबाचं दर्शन घेतात आणि नंतर रुक्मिणी मातेचं. हे दोन वेगळं दर्शन म्हणजे एक प्रकारचं शिक्षण आहे. प्रेम, क्षमाशीलतेने वाचतानातं अंतर ठेवूनही टिकतं भक्ती, अहंकार नाही, समर्पण असावं. चंद्रभागेच्या काठावर आजही रात्री मंदिर बंद झाल्यावर असे म्हणतात की विठोबा आणि रुक्मिणी भेटतात. कोणी ऐकतो मंद संवाद, कोणी पाहतो दीप हलताना. ते म्हणतात, मंदिर वेगळं असलं तरी मन एकच आहे. आणि ते मन म्हणजे प्रेम, क्षमा आणि भक्ती. शेवट पण भक्तीसाठी एक नवी सुरुवात. पंढरपूरच्या वारीत लाखो भक्त जेव्हा विठोबाचं नाव घेतात, तेव्हा त्या प्रत्येक जयघोषात रुक्मिणीचं मूक प्रेमही सामील असतं. जय हरी विठ्ठल. जय जय रुक्मिणी विठोबा.
तात्पर्य: कधी प्रेमामध्ये अंतर येतं, पण समजून घेतलं तर ते अमर होतं. विठोबा आणि रुक्मिणी यांचं प्रेम हे केवळ पौराणिक नाही, तर प्रत्येक जोडप्यासाठी शिकवण आहे. आणि म्हणूनच त्यांची मंदिरं वेगळी असली तरी भक्तांच्या हृदयात ते एकत्रच असतात. कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे. चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा. आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन. यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा. पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.